वहिनी 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 हो वहिनी हो गाता कशाला वहिनी एवढं भडकता कशाला तुम्ही आता मी रागवले मग तेच ते ना काय मी माझ्या नशिबावर रागवले नशीब माझं अहो मी माझ्या नशिबावर रागवले तेच म्हटलं नशीब माझं की तुम्ही तुमच्या नशिबावर रागावलात ते आता मी माझ्याच नशिबावर रागवणार ना भाऊजी पण काय एवढं काय भडकलात का तुम्ही माझा नवरा काय झालं त्याला त्याला काय धाड भरली आहे कशाला रागवताय अहो हल्ली ना ते मला वेळच देत नाही आता उपद्रवी माणूस तो नाही भरपूर आता कोणाकोणाला वेळ देणार ना तो एवढा वेळ म्हणजे बिझी असतो ना तो मला ही काय रिकाम टेकडी असते हो नाही मी रिकाम टेकडी वाटली तुम्हाला मला किती कामं असतात तरी त्यातून मी वेळ काढते की नाही यांच्यासाठी पण हल्ली नाही माझ्याकडे लक्षच देत नाही हे माझ्याबद्दल विचारच करत नाही त्याला कोणीतरी सांगितलं असेल मनात असे भलते सलते विचार आणायचे नाहीत काय बोलताय तुम्ही नाही तुम्ही काळजी करू नका वहिनी मी आहे ना मी तुम्हाला अशी सॉलिड आयडिया देतो वहिनी की ज्यामुळे तुमचा नवरा तुमची काळजी घ्यायला लागेल बघा पण त्या बदल्यात तुम्ही मला सांगा आपल्याला काय देणार म्हणजे आपल्याला नवीन कपडे पाहिजे दिले माझ्या मोबाईलचा रिचार्ज भरलं वहिनी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यासाठी एखादी छान मुलगी बघा बघितली मला सांगितलं नाही तुम्ही कोण आहे तसं नाही हो बघितली म्हणजे मी बघीन तुम्ही मला आयडिया सांगा तर आयडिया अशी आहे की मी गरोदर आहे सांगताय मी गरोदर आहे असं तुम्ही किशोरला सांगा मग बघा तुमचा नवरा तुमची किती काळजी घेत होते पण खरंच किशोर घेईल ना माझी काळजी अहो घेणार म्हणजे 100% घेणार तुम्ही फक्त त्याला सांगा की मी प्रेग्नेंट आहे म्हणून पण त्याला पटलं पण पाहिजे ना की तुम्ही प्रेग्नंट आहात मी म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट आहात असं त्याला सांगा अच्छा म्हणजे मी प्रेग्नंट आहे असं त्याला सांगा पण कसं सांगणार कसं म्हणजे जरा डायरेक्ट सरळ सांगून टाका ना तुम्ही किशोर मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाले हो किती छान करताय तुम्ही एकदा परत करा ना बस फोर लेते एक बार किशोर मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हो खूपच छान फक्त एकच प्रॉब्लेम आहे ते पोटाचं काय करायचं काय पोटाचं काय माझं पोट पुढे आलं पाहिजे ना पोट पुढे पुढचं पुढे बघू फक्त तुम्ही ही आयडिया वापरा मग बघा आता तुमची कशी काळजी घेईल ते बघा आता हा प्लॅन सक्सेसफुल झाला ना तर मी तुमच्यासाठी एक सुंदर सुशील अगदी माझ्यासारखी गुड लुकिंग बायको शोधणार खरंच वहिनी खरंच बघा तुम्ही निदान एकीच्या प्रयत्नाला तरी यश येऊ दे बाबा एकीच्या म्हणजे अजून कोणतरी बघताय की काय वहिनी एवढं माझं कुठे नशीब कोण बघणार माझ्यासाठी जाऊ दे मरते पण तुम्ही ताबडतोब आता कामाला लागा चला कुठल्या कामाला लागू कामाला म्हणजे काय हे सोफा उचलायचा प्लॅनिंग अरे कसलं प्लॅनिंग हो प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग प्रेग्नन्सी आहे म्हणजे प्लॅनिंग कसं करणार प्लॅनिंग थांबवावं लागणार प्लॅनिंग म्हणजे नवऱ्याला पुन्हा प्रेमात जर पाडायचं असेल ना ते प्लॅनिंग आपली बायको आपल्या मुलाची आई होणार म्हटल्यानंतर नवरा पुन्हा एकदा नव्यानं बायकोच्या प्रेमात पडतो ते प्लॅनिंग ठीक आहे आता तुम्ही बघाच मी किशोरला कशी आपल्या प्रेमात पाडते वहिनी काय झालं नाही प्लॅनिंग काय झालं अजून काही झालं नाही पण होणार आहे म्हणजे मला कळलं नाही काय होणार आहे भांडण होणार आहे का हे बघ प्लीज भांडू नको आधीच भांडणाचा कंटाळा आलाय तसं नाही हो तुम्हाला भांडणाशिवाय दुसरं काही सुचवतच नाही काही सुचतं ना ह्या किशोर झोपतो काय काय झालं मुझे कुछ कहना है सकाळी सांग ना चल झोप तसं नाही हो मग काय म्हणा पहिले तुम पहिले तुम आवाज बसला झोपू दे मला काय झालंय
मी की नाही तुम्हाला काहीतरी गोड सांगणार आहे. एवढ्या उशिरा सकाळी सांग, काय सांगणार असू दे, उशीर झाला हे खरं आहे, पण आहे काहीतरी गोड. अरे काय गोड? अहो हा असं काय करता? काय? अहो आपल्याकडे कोणीतरी पाहुणा येणार आहे. एवढ्या रात्री दरवाजाला बाहेरून मोठं कुलूप लाव, सांग आतमध्ये कोणी नाहीये. काय वेळ आहे? काय काय मला काय कसं नाहीये? काय झालं? अहो, काय मी आई होणार आहे. काय हो किशोर, मी आई होणार आहे. म्हणजे मी म्हणजे तू आई नाही होणार, तू बाप होणार. बाप. आपल्याला एक कोकरूचं मूल होणार. ती शाळेत जाणार, तू त्याला घ्यायला जाणार, मग ती तुझ्याकडे असं धावत येणार, डॅडी डॅडी. मग आपल्याला 2 मुलं होणार, मग ती धावत कोरस मध्ये येणार, डॅडी डॅडी डॅडी. मग आपलं 3रं मुलं होणार, मग ती तुझ्याकडे धावत येणार. तिघं बघा कशी येणार. का आपल्या 3 मुलं होऊ शकतात. अगं काय बडबडतेस तू? आपल्याला 8 मुलं पण होऊ शकतात. माकडांना अशी पोरं होत असतात, तर आपल्याला पोरं नाही होऊ शकत. त्या माकडांना काय काम धंदा नसतो, आपल्याला काम आहेत. आणि आपण प्लॅनिंग केलं होतं ना. अरे गव्हर्नमेंटची अशी मोठे मोठे प्लॅनिंग असे 60 अशी फसट असतात. त्याच्यात आपली प्लॅनिंग किस जॉड की पट्टी है. आपण काळजी घेतली होती ना. अरे कहाँ चलेगी कालजी बाई, जहाँ चलती है भगवान की मर्जी. बरोबर से. अहो सांगा ना आपल्याला काय होणार. ससा. कसा? नाहीतर काय, तू प्रश्न विचारतेस कसा? तसं नाही हो. हल्ली ना तुम्ही खूप कंटाळवाणे झाले आहात. काय करणार? काय मला काही सुचत नाही ना काही. मी सांगू आपल्याला की नाही मुलगाच होणार. काय सांगतेस काय? मग आणि तो ना पूर्णपणे तुमच्यासारखा होणार. आता माझा मुलगा म्हणल्यावर माझ्यासारखाच होणार ना. तसं नाही हो. मग? आता माझा पण मुलगा आहे की नाही, पण तो काही माझ्यासारखा नाही होणार. हा. माझी खात्री आहे तो संपूर्णपणे तुमच्यासारखाच. कशावरून? कशावरून म्हणजे हल्ली की नाही रस्त्याने जाताना मला मुलींकडे बघून शिट्ट्या मारायच्या होतात. आता काय मला तसे डोहाळेच लागलेत बाई. हे कसले नवीन डोहाळे? आता लागले त्याला मी काय करणार. हे बघ, हे असं कुठे रस्त्यावर शिट्ट्या मारत जाऊ नको, लोक मारतील मला. म्हणून मी तुम्हाला सांगत असते तुम्ही माझ्यावर थांबा. का? का म्हणजे मला सतत असं वाटतं तुम्ही माझ्या जवळ असावं. बरोबर बरोबर. मला की नाही खूप गोड सुद्धा खावंसं वाटतं. साखर आणू का? साखर हे गोड आहे. अरे लहानपणापासून आम्हाला ते शिकवलंय, साखर गोड असते. नाही तसं नाही हो, साखर गोडच असते. पण मला गोड खावंसं वाटतं म्हणजे मला गुलाबजामुन, रसमलाई, बासुंदी. एवढंच ना? नाही रबडी, मलाई सँडविच, अंगूर बर्फी. आणतो 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 आणतो. आणि ना मला की नाही एक नवीन साडी सुद्धा हवी आहे. डोहाळे आहेत का तुझे? लाड करायचे मला? म्हणजे तुम्ही काय माझे लाड नाही का पुरवणार? नाही, पुरवणार पुरवणार, लाड करणार मी तुझे. मग मला की नाही एक पिवळ्या रंगाची साडी आहे ना छानशी. नाही नाही नको नको, हिरव्या रंगाचा शालूच आणा. बरं जारईचा मोर नाच राव. नाही त्यापेक्षा तुम्ही असं करा, माझ्यासाठी सोन्याची अंगठी आणा. मला खूप आवडेल त्याच्यामध्ये हिरा हवा असं लक 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 कर. तुम्ही मला माणिक मोत्याचा हारच आणा. अरे आणतो. लता डार्लिंग, लता डार्लिंग. लता डार्लिंग, मी आलो. ठीक आहे तू रोजच येतोस. रोज रिकामी हाताने येतो, आज मी भरलेल्या हाताने आलोय. अरे बापरे, लागलो की काय पॅस्टर बिस्टर. अगं तसं नाही ग. हे बघ मी तुझ्यासाठी काय काय आणलंय बघ. म्हणाल होतं ना तुझे डोहाळे पूर्ण करणार मी. येस येस तू म्हणाला होता ना. बघू काय आणलंय. साडी. साडी कुठून आली? साडी कशाला आणलीस? ह्याच्यात काय बघूया. शालू. साडी आणि शालू कोणी सांगितलं तुला आणायला? कोणी म्हणजे काय, मीच आणलं तुझ्यासाठी. अरे मग? मी सांगितलं होतं तुला आणायला. तू सांगितलं नसलंस तरी मी आणलं ना. अगं यालाच म्हणतात प्रेम. यालाच म्हणतात मूर्खपणा. ते एखाद्याच्या प्रेमात पडणं म्हणजे मूर्खपणाच ठरतं म्हणा. ते बघ इकडे, तू आहेस कलर ब्लाइंड. तुला रंग साधे कळत नाही. काळा कुठला पांढरा कुठला. मी तुला माझी शॉपिंग कधी करायला देते, तरी कशाला जाऊन आणलं ते सगळं. जाऊ दे, आणले ना मी. शी बाबा, हे काय आहे? काय? गुलाबजामुन. जम हे क- रसमलाई. मलाही कळलं नाही काय काय आणलंय. तू कशाला आणलं ते सगळं? अगं तुझ्यासाठी आणलं सगळं. हे म्हणजे कसं झालं माहितीये का? ऐकायचं जन्याचं, करायचं मन्याचं. कोण जने म्हणे? म्हणजे तुला जे सगळं आवडतं ते तू आणलायस. मी तर आणलं, तर राहू दे ना, एवढं आणलंय मी. नाही पण मी तुला काय सांगितलेलं आणायला? काय? चिकन, मटन. तू का नाही आणलंस ते?
ते मी विसरलो ना. त्या हॉटेल मधले वेटर बघ कसे असतात. अरे 25 लोकांनी ऑर्डर दिली तर ते अजिबात विसरत नाही. असं पटपट पटपट घेऊन येतात. हा तुला मी काय वेटर वाटलो? नाही वेटर नाही वाटला. मॅनेजर होऊ शकतो. मस्ती केली. नको मस्ती करू ग. जरा कुठे मस्ती केली तर केवढं भारी पडते मला. बघ ना. चायला कोणाच्या वस्तू आणल्या मी? तिच्या आणल्या की काय? कोणाच्या? विचारते कोणाच्या? कोणती? कोणती? आता बोललास तू? काय बोललो मी? ती कोणतरी ती आहे. कोणती आहे? काय बडबडतेस? मला नाही माहिती. तू मला ओळखतोस. ओळखत नाही का मी? म्हटलं आता गोंधळ झाला ना जरासा म्हणून मी जरा चिडलो होतो. यू लव्ह मी. हळू लागेल. सॉरी. सॉरी. वहिनी हे बघा काय आणलंय. बाई हे काय आहे एवढं? यात तुमचे डोहाळे आहेत. डोहाळे? हो हो, हे सामान सगळं किशोरनी पाठवलंय. आणि हे कुठे आहेत? तो हे सगळं सामान मला देऊन आहे ना काही अर्जंट कामासाठी निघून गेला. पण काही म्हणा वहिनी, या गरोदरपणाच्या नाटकामुळे तुम्हाला सॉलिड जॅकपॉट लागला नाही. म्हणजे काय आणलं यात? या सगळे खाण्याचे पदार्थ आहेत. काय सांगताय? त्या काळा मला पण भूक लागली हो खूप. हो मला तर सॉलिड भूक लागली आहे. हे बघा चिकन आहे. हो मटन सुद्धा आहे. आणि यात हा 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 पाया सूप आहे. काय सांगताय का तुम्ही? आहा. हे काय आहे सगळं? हे सगळे मिळून एक गटारीची पार्टी आहे. हे नक्की यांनी दिलंय? मला परवडणार आहे का? तसं नाही हो. पण मी यांना सांगितलं होतं मला बासुंदी हवी, जिलेबी हवी, एखादी खीर हवी, मिठाई हवी. आणि हे काय पाठवलंय? मी सांगितलं होतं मला एखादी पिवळी साडी पाठवा, भरजरी हिरवा शालू पाठवा, अंगठी पाठवा, नेकलेस. शी बाई. लता लता. अरे बापरे, मी चुकून दुसऱ्यांच्या घरात आलो. ए, आपण कोण? आपण नवरा बायको. आपलं कळलं. आपण कोण? अरे आपण तुझी बायको नाही का? लता लता. हे बघ माझं केवढं पोट आलंय गरोदर असल्यामुळे. अरे हे काय, कालच तर दिवस गेला, आज लगेच पोटही बाहेर आलं. ऍक्च्युली काय झालं माहिती ना, मी डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांनीच मला सांगितलं एवढी फास्ट लाईफ आहे लता मॅडम, तुमचं पोट असं पटकन बाहेर येईल आणि मग तुम्ही पटकन डिलिव्हर पण व्हाल. पिझ्झापेक्षा फास्ट डिलिव्हरी आहे. किशोर आता मी गरोदर आहे. मला कधी पण इमर्जन्सी होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांनी मला सांगितले तुम्ही पूर्ण बेड रेस्ट घ्या. हो नाही, बेड रेस्ट घ्यायलाच हवी. आज केवढी मोठी कामगिरी पार पाडली आहे मी, मला बेड रेस्ट घ्यायलाच हवी. तुला नाही, डॉक्टर म्हणाले तुम्ही बेड रेस्ट घ्या. आणि तुमचे मिस्टर आहेत ना जे तुमच्यावर कधीच येत नाही, त्यांना सांगा की तुमची फुल ऑन काळजी घ्यायला. 24 आवर्स माझ्या बाजूला राहायचं 9 महिनेपर्यंत. डुलतोय कशाला? मला गरगराला येते. कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे काय? डॉक्टर म्हणाले फास्ट लाईफ आहे, पटपट होऊ शकतं, इथून पटपट हलू शकतो. एवढे पटपट पटपट बाजूला. अरे बापरे. किशोर. अरे वहिनी काय एकदम खुश. मी खुश आहे हा. अरे किशोरला बघ ना कसं गरगरायला होत आहे. काय नाही याचं पोट पटकन बघितलं ना तर टकरावला तो. आपली आयडिया सक्सेसफुल. आता वहिनी पार्टी पाहिजे आपल्याला. देणार पार्टी देणार. आज माझ्याकडे काय बनव? चिकन टिक्का, चिकन मशरूम, पनीर बिर्याणी, चिकन बिर्याणी, असं सगळं आहे. काल परवाचं. ठीक आहे, कालचं तर कालचं झालं. अच्छा, आपलेच दात आपलेच ओठ. करते अशा. मला तुला काही सांगायचं आहे. काय झालं? मी माझी नोकरी सोडतोय. काय? का म्हणजे का, मी आता बाप होणार ना. कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? बरोबर. हो बाप होणार. मग तुमच्यावरची जबाबदारी नाही का वाढणार? मग नोकरी कसली सोडताय? नाही काय, मी जिथे आता काम करतो तिथे पगार कमी आहे मला. पण नोकरी सोडून भिकेला लागण्यापेक्षा कमी पगाराची नोकरी चांगली नाही का? नाही, मी आता एक नवीन फिरतीची नोकरी करणार आहे. फिरतीची? म्हणजे तुम्ही काय हातघडी घेऊन केळी विकायला जाणार की काय? 5 रुपये का 3, 10 रुपये का 6, कन्सेशन में 18 रुपये. नाही, तो व्यवसाय झाला. मी एक फिरतीची नोकरी करणार आहे मोठ्या कंपनीत. का म्हणजे का, आता मी बाप होणार आहे, खर्च वाढणार आहे, जबाबदारी वाढली आहे.
नाही नाही आता बस, आता काय, मला ती नोकरी करायलाच हवी. हे बघ, ती नोकरी जर मी केली ना फिरतीची, तर मी सतत घराबाहेर असणार, तुला वेळच देणार नाहीये. त्यामुळे मला ती नोकरी करायलाच हवी. काय सांगतोयस काय किशोर? हा लता, हा मला नोकरीसाठी बाहेर जावंच लागणार आहे. माझी खूप दगदग होईल, पण काय करणार, आपल्या होणाऱ्या बाळासाठी आणि आपल्या संसारासाठी मला हे सगळं करावंच लागणार आहे. सॉरी पण किशोर, तू मला प्रॉमिस केलेलं माझी पूर्ण डिलिव्हरी होईपर्यंत 9 महिने तू माझ्याबरोबर थांबणार म्हणून. हो, पण ते आता शक्य नाहीये. Why? हे बघ, इथे बसून तुझी चिंता करण्यापेक्षा मला आपल्या होणाऱ्या बाळाची चिंता जास्त भेडसावते. उद्या जर त्याने मला विचारलं, डॅडी माझ्यासाठी तुम्ही काय केलं, तर काय उत्तर देणार मी? तो असं काही विचारणार नाही. नाही, विचारू शकतो. मी माझ्या वडिलांना विचारलं होतं ना. मग माझा मुलगा काय सोडणार आहे? म्हणून मला घराबाहेर राहावं लागणार आहे. नाही, तुम्ही घराबाहेर पडायचं नाही. नाही, मला बाहेर पडावंच लागणार आहे. पण का म्हणजे काही काळाची गरज आहे. पण मला तुमची गरज आहे. कळतंय मला, पण आपल्या मुलाच्या भविष्यासाठी मला हे जड पाऊल बाहेर टाकावंच लागणार आहे. त्याची काही गरज नाहीये. का? कारण मी गरोदरच नाहीये. काय? म्हणजे मी हे नाटक केलं. तुम्ही 24 तास माझ्या बरोबर हवेत ना म्हणून. नाटक? आणि या नाटकाचे दिग्दर्शन केलं होतं त्यागराज भाऊजींनी. त्यांनी मला हे सगळं करायला सांगितलं. मला माफ करा, मदत लता तू हे नाटक केलंस? लता, मला तुझ्याकडे केवढ्या अपेक्षा होत्या माहितीये? आय एम सो सॉरी किशोर. लता मी तुझी केवढी नाटकं चालवली. कुठली काय, घरातली सगळी नाटकं मी चालवून घेतली. अगं, मी तुझ्यासाठी एवढं केलं. सही आहे तुझं, सही आहे. केलं ना, मग तू माझी अशी वागलीस. अरे थोडासा लोचा झाला रे. पण मी काय वेगळं केलं? 4 चौघींसारखीच तर वागले मी. हो ना, ठीक आहे, आता मी जातोच. कुठे? कोर्टात. कोर्टात जायला काही वेळ लागलाय मला? उठसूट कोर्टात जातेस, अक्कल नाही, काय नाही. तिकडच्या लोकांना काही काम धंदे नाहीयेत. Sorry. मी एवढं केलं तुझ्यासाठी, तू अशी वागलीस ना, आता मी फायनल जातोच. अरे पण कुठे चाललायस? सुयोग. सुयोग? आता त्याच्याकडे कशाला? अरे सुयोग सोसायटीत नवीन फ्लॅट घेतोय मी. अरे नको मला सोडून कुठे नको जाऊस. मी बरबाद होईन. मी स्वतः लता तुझ्या पायापट्टी. मला माफ कर. हे बघ, मी तुला सांगू, हे सगळं जे काय झालंय ना, ते त्यागराज भाऊजींमुळे झालंय. त्यांनी मला सांगितलं हा सगळा घाणेरडा प्लॅन. त्यागराज भाऊजीला पकड. त्यागराज काय रे? तू इथेच होतास? आता तुला सोडून कुठे जाणार आहे मी? अरे गाढवा, काय सांगितलंस कैला? काय केलंस? अरे मी जे काय केलं ना, ते तू ह्या दोघींच्या जवळ यावंच म्हणून. दोघी? 1 मिनिट, दोघी कोण? दोघी तुम्ही आणि किशोरवर असलेली ह्या घराची जबाबदारी. दोघी. बाजूला सांगते काय दोघी काय गाढवा, काय गरज का होती सगळं करायची? मग काय, तुझ्याकडे पैसे मागितले तू देत नाहीस मला, नेहमी टाळ देतो. म्हणून मी असं प्लॅन केला आणि थोडासा लोचाच करायचं ठरवलं तुझं. हो ना, आता तुझाच लोचा करतो. हे सगळं त्यागराज भाऊजींनी आपल्यासाठीच तर केलं. आपल्या 2 प्रेमी युगुलला भेटवायसाठी. येस, यू नो, त्यामुळे तू त्याला माफ कर. आणि जर त्यांनी माफी मागून तुझ्या काय होत नसेल, तर मी त्यागराज भाऊजीच्या बिहाफवर तुझ्याकडे माफी मागते. हे माग, मला माफ कर. नाही, मला माफ कर. नाही कर. राहू दे आता काय. मस्करी करते मी, थोडी पाया पडत होते. सॉरी. ठीक आहे. अगं, तुझी जागा इथे नाही, तुझी जागा इथे आहे. काय चाललं?